आत खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणारा तो गोराई किंग्स. पहिले 2 सामने दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि या दोन्ही सामन्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर पाहायला मिळाला तो या संघाचा संघनायक निमिष. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स ज्या प्रकारचा प्रदर्शन निमिषचं राहिलं ते वाखाणण्याजोगं राहिलं. लीडिंग फ्रॉम द फ्रंटचं एक उत्तम उदाहरण त्याने पेश केलं आणि दोन्ही मॅचेसमध्ये या संघाने सक्सेसफुली चेस केल्या आहेत. चांगली धावसंख्या चेस केली, परंतु या संघाची गोलंदाजी लाईनअप अजूनही क्लिक झालेली नाही आहे. त्यावरती मात्र नक्कीच लक्ष द्यावं लागेल. या सामन्यात थोड्याशा गोलंदाजी लाईनअपवरती जर लक्ष दिलं त्यामध्ये असलेल्या कमतरता दूर केला तर नक्कीच सेमीफायनलमध्ये एक चांगला तगडा ताबाला आहे. चला तयारी झाली आहे, फिल्डिंग सेट झाली आहे. बॅटर सलामीच्या मैदानात पाठवून द्यायचे विपुल दुसरे 11. दोन्ही संघांना आमच्या असतील शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सुरू करूया आपण या क्रिकेटच्या रंगारंग सोहळ्याला. मित्रांनो, ज्याचं नाव आहे गोराई प्रीमियर लीग पर्व पहिलं पर्व. आणि मित्रांनो, यातच सर्व पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक महारथी उत्तम दर्जेदार असं आयोजन आणि त्याच सोबत आपण पाहतोय दिवस रात्र स्वरूपात खेळवली जाणारी ही पहिली वहिली गोराई मधील स्पर्धा. ज्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच क्रीडा रसिकांचं या परिसरातील क्रिकेट प्रेमींचं विशेषतः मनोरंजन होत असताना अगदी प्रत्येक गोष्टीची नेटाने घेतलेली काळजी खूप रेअरली दुर्मिळपणे पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये उल्लेख करू शकतो आपण LED स्टंप्सचा. ज्या यष्ट्या आहेत त्या LED यष्ट्या आपण पाहतोय. बेल्स असतील ज्या आपण सायंकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहणार आहोत. त्याचसोबतच ड्रिंक्स ट्रॉली जी मैदानाच्या आतमध्ये जाते. मी विनंती करेन लक्षात घ्या 30 मिनिटांचा अवधी आपल्याला काल दिला होता 6 षटकांसाठी, परंतु विनंती असेल की आपण 25 मिनिटात ही 5 षटकं माफ करावी 5 षटकं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जी होतात. 2 मिनिटाचा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक देखील मिळणार आहे 3 षटकानंतर. आणि त्याचसोबतच या इतर सर्व जे आपले नियम आहेत त्यांचं देखील तुम्ही काटेकोरपणे पालन करायचं आहे. ज्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा नियम असणार आहे पंचांची कोणतीही उपजत घालायची नाही आहे. दोन्ही संघांचे 12व्या प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. धन्यवाद. दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू. तर मित्रांनो, गोराई प्रीमियर लीग सीझन 1 या स्पर्धेतील सामना क्रमांक थांबा 2 मिनिटं सर. वेट करायचं आहे. आपले स्कोरर्स तयारी करतायत. लाईव्हची टीम दोन्ही संघांना एक विनंती असेल सामन्याचा रिझल्ट काही असेल डगआउट कोणी सोडणार नाहीये. डगआउटच्या बाहेर आजूबाजूला खेळाडू जाणार नाहीये. सर्व खेळाडूंना विनंती आहे तुम्ही डगआउट मध्येच थांबायचं आहे. ट्रॅकवर देखील येऊ नका, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये देखील येऊ नका. बाउंड्री लाईनच्या बाहेरच राहायचं आहे. सहकार्य करा. मी दोन्ही संघांना विनंती करेन. या सामन्याला करायची सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय स्वतः संघनायक निमेश. तर स्ट्रायकिंग एंडला विपुलला आपण पाहणार आहोत. पहिला चेंडूवरती पुल केलाय. पाहूया होईल का सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट झोन मध्ये जरूर जाताना पाहायला मिळतोय, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती एक चांगला आक्रमक फटका आणि या आक्रमक फटक्याच्या माध्यमातून इंटेन 4 धावांचा इशारा येतोय मित्रांनो पंचांच्या माध्यमातून. इट इज अ बाउंड्री. सुरुवात केली खूप चांगल्या प्रकारे विपुलने येते बाउंड्रीने. पुन्हा एकदा यावी मिस टाइम स्ट्रोक टॉपेश पाहायला मिळते. चेंडू हवेत आणि इथे मात्र उत्तर दिलाय निमेशने. कमबॅक केलाय. सेकंड डिलिव्हरीवरती विपुलला मात्र माघारी परतावलाय. व्हॉट अ स्टार्ट. दोन्ही संघांसाठी दमदार सुरुवात, परंतु यावेळी कमबॅक करताना गोराई किंग्स आमचे डीजे मास्टर वेअर आर यू. सुरेख सुरुवात मित्रांनो. यावी मात्र पिचिंग मध्ये हलकासा बदल, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर पेस मध्ये देखील वेरी करताना आपल्याला निमेश पाहायला मिळाले. यामध्ये बीट होताना आपण पाहिलं विपुल खूप लवकर हा फटका खेळले. बॅटचा फेस खूप लवकर क्लोज झाला, त्याचमुळे कहून आपण पाहतोय हा टॉपेज ज्याला मात्र कुठल्याही प्रकारे इथे चूक करताना पाहायला मिळालं नाही, ज्यावरती क्षेत्ररक्षक पहिला विकेटचं पतन पहिल्या गडी इथे होतोय बाद.
पहिला धक्का तो टीम विपुल दोषी 11 संघाला. महत्वपूर्ण लढत विपुल दोषी संघासाठी करो या मरोची ही लढत असणार आहे. सिच्युएशन असेल डू ऑर डाय. चेक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अनिल. बॅकफुटला येत आहे, चेंडूला पुश केलं जात आहे कव्हरच्या दिशेने. बॅकफुट कव्हर ड्राईव्ह आपण कव्हर पंच आपण म्हणू शकतो या फटक्याला. एका धावेने ऑफ द मार्क झालेत अनिल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 5. कालचं सत्र संपूर्ण दिवस जर पाहायचं झालं तर मित्रांनो 65 ते 70 धावा धावफलकावरती लगावाव्यात लागतील. जी टोटल चेस देखील झाली आहे, परंतु या टोटलमध्ये तुम्हाला लढत खूप चांगल्या प्रकारे देता येऊ शकते. समोर तगडा संघ आहे आणि यावी मात्र मोठा फटका येतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथे मात्र कुठली चूक होत नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. फलंदाज इथे होतील बाद. विकेटचं बदन, कुठली चूक होत नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सुंदर कॅच कंप्लीट. विकेट नंबर 2 डाऊन ऑन दी गोल्डन टक. बाद झालेत फलंदाज सुशांत कदम. थँक्यू. मोठू पतलू मित्रांनो पहा मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल मोठू पतलू बॉल टाकत असताना आपण मैदानाच्या बाहेर जा. टाकायच्या आधीच अप्रतिम दर्जेदार सुरुवात निमेशने केली आहे. पहिल्या षटकात दोन्ही सलामीवीर फलंदाजांना इथे मात्र माघारी धाडलंय. जाळं विणलं होतं, त्या जाळ्यात दोन्ही मासे बरोबर अडकले जात आहेत. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक सजवण्याची मुभा, ज्यामध्ये एक क्षेत्ररक्षक होता तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी त्याच ठिकाणी फटका खेळला. त्या फटक्यामध्ये ती पॉवर नव्हती आणि त्याचाच परिणिती आपण पाहिली. फलंदाज बाद होताना कदम बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशांक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर हलक्या त्याने चेंडूला केवळ डिफेन्स केलंय. डॉट बॉल आउट पण तो झाला. एव्ही रुपेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 5 धावा. 2 गडी गमावल्यात. चांगली सुरुवात. ज्या प्रकारचा उल्लेख केला होता की कोरा किंग संघाला कशाकडे लक्ष द्यायचं तर आपल्या बॉलिंग युनिटवरती लक्ष द्यायचंय. आणि पहिलाच षटकात आपण पाहतोय यावेळी स्वतः संघनायकांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. स्वतः उदाहरण पेश करतोय आपल्या संघासमोर. आणि पहिलं षटक पाहतोय मित्रांनो केवळ 6 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण बळी इथे मी प्राप्त केले आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाजांना मात्र माघारी धाडण्याचं काम निमेशने या षटकात केलंय. मागच्या 2 सामन्यांमध्ये पाहायचं झालं तर निमेशची गोलंदाजी ही तितकी इम्प्रेसिव्ह राहिली नव्हती, परंतु या मॅच मध्ये सुरेख कमबॅक करताना मित्रांनो आपण पाहू शकतो आपला मुख्य मंचकावरती आपले अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय अनेक आपले खेळाडू देखील मित्र आहेत. निश्चितच सुरेख असं थेट प्रक्षेपण आपल्याला फोर्स वनच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये निश्चितच आपण जे काही कोपऱ्यात एका बाजूला डाव्या बाजूला जर पाहिजे झालं तर हे आकर्षक करंडक आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यासाठीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 75,000 रुपये रोख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो यावी 25,000 रुपये रोख आणि त्याचसोबतच आकर्षक GPL ट्रॉफी ही देखील महत्त्वाची असणार आहे. षटक क्रमांक पहिला इथे झालाय समाप्त मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय केवळ 6 धावा धावफलकावरती संदीप येतात यावी गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं घेऊन तर बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय शशांक आणि अनिल ही जोडी पाहायला मिळते, ज्यामध्ये शशांक यांनी 2 चेंडू फेस केलेत, एकाच छावेवरती खेळतात, तर दुसऱ्या बाजूला अनिलने देखील 1 चेंडू फेस केला, ऑफ द मार्क झालेत. 6 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, परंतु या ठिकाणाहून एका पार्टनरशिपची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठली चूक होत नाहीये. 1 मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक 3, विकेट नंबर 3 डाऊन. विपुल दोषी 11 संघ रेग्युलर इंटरव्हल्स वरती इथे मात्र विकेट गमावताना पाहायला मिळतोय.
रडारमध्ये चेंडू जरूर होता, परंतु तितकी पॉवर नव्हती या फटक्या मागे. लाईनमध्ये नव्हते आले, बरेचसे दूरवरून हा चेंडू खेळले होते फलंदाज आणि परिणाम आपण पाहतोय ती पॉवर पाहायला मिळाली नाही. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी तयारी करायचं आहे. विघ्नहर्ता AK11 विरुद्ध मराठा वॉरियर्स, दोन्ही संघांचे संगणक आपल्याला कॉल असेल. मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत, आपण तयारीत राहा. विघ्नहर्ता AK11 आणि त्याचसोबतच विनंती असेल आमची मराठा वॉरियर्स, दोन्ही संघ तगडे बॉलिंग, हेवी बॉलिंग युनिट संघ असणार आहेत. तर दरम्यान आजच्या दिवसातील पहिला मित्रांनो आपण सामना पाहतोय. एकंदरीत सामना क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय हा 9वा. अर्थातच एका बाजूला विपुल दोषी 11 मस्ट विन सिच्युएशन मध्ये आहे, दुसऱ्या बाजूला गोराई किंग्स 2-in-2 आपल्याला पाहायला मिळालं. 3-in-row आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. परंतु सद्स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये 1.1 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती केवळ 6 आणि 3 गडी गमावले त्या ठिकाणी ते विपुल दोषी 11 या संघाने. चांगला चेंडू पाहायला मिळतो, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डिफेन्स केला जातोय आणि आता मात्र काही काळ का होईना पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी थोडाफार आपल्याला अशाच प्रकारचा थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच हा बॅटरकडून पाहायला मिळू शकतो. लालू आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अपेक्षा आता मात्र लालू यांच्याकडून देखील असणार आहेत, अनिल यांच्याकडून देखील असतील. पार्टनरशिपची नितांत इथे आवश्यकता असणार आहे, परंतु संदीप याच्या वेगळ्या इराद्याने तेवढीच चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यावेळी फुलर लेंथ पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, हलकासा चेंडूला हवा दिली होती, फ्लाईट देखील दिली होती. पीट झाले यावेळी लालू जागेवरून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. कुठल्या प्रकारचं फिट मुवमेंट तितकं डिसेसिव्ह या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. परिणामतः बीट होताना डॉट बॉल येतोय. जेवढे जास्त डॉट बॉल इथे खेळले जाणार आहेत तेवढाच प्रेशर दबाव इथे मात्र निश्चितच निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलँड स्पॉट पिच केला, त्या ठिकाणी चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न, ती पेस नव्हती, या चेंडूवरती आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. लगातार हा चौथा निर्धाव चेंडू येत असताना संदीपच्या माध्यमातून जो दबाव निर्माण केला होता निमेशने तो तसाच ठेवलाय अबाधित. या चेंडूवरती लोअर फुलला चेंडू खेळून काढला जात आहे. वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील, फेक करतील, तद्वर मिळेल ती केवळ 1 धाव. हलकासा लोअर फुल टॉस चेंडू यावी पाहायला मिळाला. लेंथ मध्ये हलकीशी आपण पाहतो यावी चूक झाली, परिणामतः 1च धाव येतोय. नुकसान तितकं मोठं झालेलं नाहीये. तर मित्रांनो आपण स्टार्टिंग एंडला अनिलला पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती होतं तो अनिल. सुरेख चेंडू यावी मात्र क्लीन बोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. तिथे बेल्स झाला डिसलॉज, अनिलला देखील माघारी परतावं लागतंय. आज मात्र काही वेगळ्या इराद्याने पाहायला मिळत आहे. माफ करा, यावी कॉट बिहाइंड विकेट झालेले आहेत बाद. कॉट बिहाइंड द विकेट बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात अनिल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र अनिलने वाटही पाहिली नाही, पंचांकडे बघितलंही नाही, स्वतः बाहेर निघाले. एक चांगल्या खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन, चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट इथे दाखवत असताना अनिल देखील आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जेदार खेळ, दर्जेदार अशी वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंचं संघांचं आम्ही कौतुक करू. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 4 गडी बाद 7 धावा. या संपूर्ण स्पर्धेतील एकमेव आणि पहिला अर्धशतकवीर अनिल देखील माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळालाय. संदीपचं कौतुक करावं लागेल. केवळ 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट्स त्याने आपल्या षटकात प्राप्त केल्या आहेत आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळतो. यावी पुष्कर येताना गोलंदाजी मार्कवरती. कालच्या पहिल्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी पुष्करच्या माध्यमातून. कालचा पहिला सामना देखील याच संघाने खेळला गोराई किंग्स आणि आजच्या दिवसातील देखील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय गोराई किंग्स संघच खेळताना आणि पुष्कर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. धावसंख्या 7, 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी टॉपेज पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र एका मागोमाग एक फलंदाज येत आहेत, हजेरी लावतात आणि पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतात. 5वा गडी इथे गारद होतोय. 5वा धक्का टीम विपुल दोषी 11 या संघाला.
लागताना आपल्याला पाहायला मिळतो. विपुल या संपूर्ण आयोजन समितीमधील एक महत्त्वपूर्ण घटक, त्यांचा संघ आपण पाहतोय विपुल दोषी 11 संघ, परंतु सध्याच्या घडीला सत्स्थितीमध्ये संकटात अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला खूप लेट खेळलं, त्याचमुळे काय होईना आपण पाहतोय जे टाइम करू शकले नाही चेंडूला, हवेत जात असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कोणतीही चूक आज मात्र गोराई किंग संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत नाहीये. निमेशने एक चांगलं उदाहरण पेश केलं कालच्या दिवसभरात. दोन्ही सामन्यांमध्ये आजची सुरुवात निमेशने अप्रतिम केली, त्याला तेच मोमेंटम कॅरी करत असताना आपण संदीपला पाहिलं आणि या दोघांच्या माध्यमातून आता मात्र त्यांचेच फुटस्टेप फॉलो करताना पाहतोय पुष्करला. पहिल्या चेंडूवरती पुष्करने देखील इथे मिळवली आहे विकेट. विपुल बाद झाले, त्यानंतर रुपेश बाद झाले, अनिल देखील बाद झाले, आता मात्र लालू देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल येताना पाहायला मिळतील, सागर आणि कुणाल. पहा मित्रांनो, अनेक वेळा आपण सिच्युएशन पाहत असतो की 0 चेंडू आणि 0 धावा ओपनिंग पेअर जेव्हा मैदानात येते ना, असं दृश्य पाहायला मिळतं. परंतु यावी 5 गडी बाद झाल्यानंतर हे दृश्य पाहतोय आपण. दोन्ही बॅटर नवीन आहेत, दोघांनी एकही चेंडू फेस केलेला नाहीये. दरम्यान पहिला चेंडू कुणालच्या माध्यमातून फेस केला जातोय, फ्लिक खूप चांगल्या प्रकारे केला गेला, मनगटी ताकद इथे वापरण्यात आली. पहिली धाव जरूर कुणालच्या माध्यमातून इथे घेतली जाते. धावफलकावरती एका धावेची इथे वृद्धी होताना आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा कालावधीनंतर धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतोय तो यावेळी 8 या धावसंख्येवरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आमची ड्रिंक्स ट्रॉली देखील तयारीत ठेवायची, मोठू पतली तयारी करायचं आहे. दरम्यान मित्रांनो, इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय नगरसेविका संध्याताई विपुल दोषी मॅम यांचं इथे आगमन होताना आपण पाहतोय. निश्चितच मित्रांनो, कालच आपण जागतिक महिला दिन साजरा केला आणि आज आपण पाहतोय या संपूर्ण बोरिवली परिसरातील एक महत्त्वपूर्ण आणि धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली कित्येक वर्ष ज्यांच्या माध्यमातून या परिसराचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं गेलंय, अशा आमच्या सन्माननीय नगरसेविका संध्याताई विपुल दोषी मॅम यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅडम, आपला पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे या संपूर्ण क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून, आमच्या संपूर्ण गोराई प्रीमियर लीग क्रीडा परिवाराच्या माध्यमातून. 2 मिनिटं थांबायचंय. मोठू पतलू तर मित्रांनो, मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आमच्या मान्यवर संध्याताई विपुल दोषी मॅम यांचं इथे आगमन झालंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 10, 2.3 षटकांचा खेळ समाप्त होतो. यावेळी चांगला फटका, वॉट अ नॉक, वॉट अ स्ट्रोक, परंतु यावेळी चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाला. पहा मित्रांनो, मी कालच देखील वर्णन केलं, तुम्हाला तुमचं टॅलेंट, तुम्हाला तुमच्या मेहनत, तुम्हाला तुमचा सराव, ह्या सगळ्या गोष्टी मैदानात घेऊन यायच्यात, परंतु येताना तुम्हाला तुमचं नशीब देखील घेऊन यावं लागेल. तर आणि तर तुम्ही GPL 1 वरती आपल्या संघाचं नाव करू शकता. चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयत्न येतोय, डॉट बॉल, फॉलोअप डिलिव्हरी इथे मात्र खूप चांगल्या प्रकारची पुष्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इम्प्रेस केलं होतं पुष्करने कालच्या सत्रात देखील, कालच्या दिवसात देखील. आजच्या दिवसाची सुरुवात देखील खूप चांगली गोराई किंग संघासाठी होत असताना 5 गडी गमावलेत आतापर्यंत. 11 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र डॉट बॉलने सांगता केली जाते या षटकाची. 3 षटकांचा खेळ झाला मित्रांनो समाप्त. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती विपुल दोषी 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 5 गडी बाद 11 धावा. तर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जाणार आहे ती ड्रिंक्स ट्रॉली. 2 मिनिटांचा असणार आहे हा ड्रिंक्स ब्रेक. तर पूर्वी आपण वळणार आहोत मुख्य मंचाकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सन्माननीय अतिथी प्रमुख मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या बोरिवली परिसरातील असं एक नेतृत्व, ज्या नेतृत्वाने या परिसरातील गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं प्रत्येक समाज घटकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या परिसरातील प्रत्येक प्रश्नासाठी आवाज उठवला गेला आहे आणि केवळ आवाज उठवला गेला नाही, ते प्रश्न मार्गी देखील लावण्याचं काम केलं आहे. अशा तुम्हाला सर्वांच्या लाडक्या, कार्यतत्पर, अत्यंत सेवाभावी आणि दमदार अशा नगरसेविका सन्माननीय संध्याताई विपुल दोषी मॅम यांचं इथे आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या परिसरातील प्रत्येक क्रीडा स्पर्धा असेल, प्रत्येक सामाजिक उपक्रम असेल, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल, ज्याला मात्र आवर्जून
त्यांची भेट आपल्याला पाहायला मिळते. असे सन्माननीय संध्याताई विपुल जोशी मॅम यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 4 चांद लागले जात आहेत. या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे. मित्रांनो, फोर्स वनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय. गोराई परिसरातील ही पहिली वहिली स्पर्धा आहे, जी स्पर्धा आपण दिवस रात्र स्वरूपात खेळवतोय. तर मित्रांनो, मुख्य मंचावरती आपण विशेष सन्मान आपण पाहतोय. आमचे प्रमुख अतिथी संध्याताई दोशी मॅम, आपण यांना जरूर पाहतोय. तर विपुल दोशी 11 मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ जरूर अडचणीत सापडल्या, परंतु अशी अनेक संकट संध्याताईंनी देखील आपल्या संपूर्ण राजकीय करिअरमध्ये पाहिलीत आणि त्यांच्यावरती मात करत असताना आज मात्र नक्कीच बोरिवली परिसरातून उदयास आलेलं हे नेतृत्व खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत मित्रांनो. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. केवळ 11 धावा धावफलकावरती. या ठिकाणाहून महत्त्वपूर्ण काय असेल, एक पार्टनरशिप बिल्ड होणं. ती बिल्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सागर आणि कुणाल जरूर करताना पाहायला मिळत आहेत, परंतु यात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल का हे पाहावं लागेल. मी सन्माननीय अमोलजी इंदुलकर साहेबांना विनंती करेन, आपण मुख्य मंचावरती सन्मान करायचा आहे. आपले प्रमुख अतिथी सन्माननीय नगरसेविका संध्याताई विपुल दोशी मॅम यांचा इथे विशेष आपण सन्मान करणार आहोत या गोराई प्रीमियर लीग 20-25 पर्व पहिल्याच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चौकारासाठी या चेंडू जात असताना बाउंड्री येते. GPL चौकार. पण सन्मान करणार आहोत मुख्य मंचावरती अमोलजी यांना मी विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आमच्या प्रमुख अतिथी सन्माननीय नगरसेविका संध्याताई विपुल दोशी मॅम यांचा इथे आपण जरूर विशेष सन्मान करतोय. त्याचबरोबर सन्माननीय सुयोगजी महाडिक साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे संपूर्ण GPL परिवाराच्या माध्यमातून. सन्माननीय उत्तमजी निगम साहेब यांचा देखील इथे आपण विशेष सन्मान करणार आहोत मुख्य मंचावरती. मी आयोजन समितीला विनंती करेन, आपण त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आमची मायेची उबदार शॉल, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान या सर्वच मान्यवरांचा मुख्य मंचावरती करत असणार. आमचं प्रथमेश यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा सन्मान होतोय उत्तम साहेबांचा. पुन्हा एकदा एक चौकार मैदानाच्या आतमध्ये ही सलामी दिली जाते आमच्या मान्यवरांसाठी. विपुल दोशी 11 विरुद्ध आपण पाहतोय गोराई किंग्स. हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मुख्य मंचावरती आमचे सर्वच मान्यवर अतिथी, ज्यामध्ये आपण पाहतोय या बोरिवली विभागाच्या खऱ्या अर्थाने भाग्यविधाता म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या परिसराचे सर्वच प्रश्न सोडवण्याचे, सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे जरूर केलं जातं. अशा सन्माननीय नगरसेविका संध्याताई विपुल दोशी मॅम यांचं इथे देखील आगमन झाले या संपूर्ण स्पर्धेसाठी. तर विपुल दोशी 11 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव जरूर पूर्ण झाली आहे. 2 चौकार या षटकात येताना कुणालच्या बाटमधून पाहायला मिळालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 2 चौकारांशी ती 21. चांगला फटका येतोय यावी. लॉफ्टेड स्लॉक स्वीप केला. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ यावी सीमारेषा पार. अफलातून GPL षटकार मॅक्सिमम येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका संध्याताई विपुल दोशी मॅम यांचं.
मॅम धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेला दिलात. या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी असणार आहोत. एकापेक्षा एक, एका मागोमाग एक मान्यवरांची मांदियाळी या संपूर्ण स्पर्धेला आपण कालपासूनच पाहतोय आणि आजचा अंतिम समारोपीय दिवस आहे. त्यामुळे निश्चितच आमचे अनेक मान्यवर आज देखील या स्पर्धेशी जोडले जातील. परंतु एक धमाकेदार षटकार मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 27-27. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, फाईन खेळला जातो या चेंडूला आणि चेंडू जाईल चला सीमारेषा पार. वन मोर टाइम, एक अप्रतिम चौकार. पहा यावेळी कुणालने मात्र आपल्या हात खोलले आहेत. कुठल्याही प्रकारे खराब चेंडूला इथे मात्र निश्चितच क्षमा दिली जाणार नाहीये, तमा बाळगली जाणार नाहीये. जिथे हात खोलायची संधी मिळेल तिथे मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. केवळ पॉवरफुल स्ट्रोक नाही तर यावेळी गॅप भेदण्याचं देखील काम उत्तम प्रकारे केलं जात आहे. ते संदीप माफ करा, यावेळी कुणाल यांच्या माध्यमातून संदीपवरती खूप चांगल्या प्रकारे इथे हल्ला चढवला जातोय. प्रेशर, दबाव निर्माण केलाय. मोमेंटम इथे मात्र या षटकात शिफ्ट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा मात्र मोमेंटम विपुल दोषी 11 या संघाच्या बाजूने आपण पाहतोय. डे नाईट स्पर्धा आपण पाहू शकतो. आमचे मान्यवर मुख्य मंचकावरती उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय सुयोगजी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आमचे अमोल इंदुलकर यांना देखील आपण पाहू शकता मुख्य मंचकावरती. या संपूर्ण स्पर्धेचा निश्चितच आस्वाद घेत आहेत, आढावा घेत आहेत आणि नियोजन देखील. तर कालचा सुपरस्टार सोहम राणे याचं देखील इथे आगमन झालं आहे. मोस्ट वेलकम सोहम, आपल्या संघाला तयारीत ठेवा. मराठा वॉरियर्स आणि विघ्नहर्ता AK11 दोन्ही संघांना विनंती आहे, मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत, संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. षटक क्रमांक मित्रांनो 4थं देखील इथे झालंय समाप्त. 4 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 गडी बाद 31 धावा. 31 runs on the scorecard, loss of 5 wickets in the end of the 4th over. We are watching मित्रांनो गोराई प्रीमियर लीग सीझन 1 षटक क्रमांक शेवटचं आणि 5वं पाहायला मिळतं. यावेळी घेऊन सज्ज झालाय गोलंदाज सुशांत. पहिल्या चेंडूवरती ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. सागरने एक चांगलं कार्य केलं आहे. कुणाल एका बाजूने खूप चांगल्या प्रकारे सेट झालेत, मोठे फटके खेळतायत. त्यांना स्ट्राईक देण्याची इथे आवश्यकता होती, ती स्ट्राईक दिली जाते आणि आता मात्र कुणालचा खेळ, कुणालचा गेम, कुणालचा शो पाहायला मिळू शकतो. तो फिनिशिंग टचची इथे आवश्यकता आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळी लेग स्टिकच्या हलकासा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धाव फलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावेळी त्या 30 या धावसंख्येवरती दाखव. तर मित्रांनो आपण पाहू शकतो हे आमच्या आहेत आकर्षक करंडक. अर्थातच गोराई प्रीमियर लीग सीझन 1चा जो चॅम्पियन संघ असणार आहे त्याला मिळणार आहेत ते आकर्षक करंडक. दरम्यान यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा प्रयत्न त्यात झाले यशस्वी आणि मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवला कुणाला, परंतु एक धाव जरूर येते. मिड विकेट झोन मध्ये, वायडिश मिड विकेट झोन मध्ये घेतलेली एक धाव महत्वाची ठरेल. पार्टनरशिप इथे खूप चांगल्या प्रकारे बहरली आहे. आवश्यकता आता दोन्ही एंड डे असणार आहे. मोठ्या फटक्यांची सागरला देखील दमखम दाखवावा लागेल. धावसंख्या 34. मोठा फटका खेळायचा प्रयत्न यावी, बॅट बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चा गॅप घेत असताना ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या. 3रा धावेचा प्रयत्न देखील इथे झाला सक्सेसफुल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. कॉलिंग महत्वाची असते. यस, नो, वेट या 3 शब्दांचा योग्य तो ताळमेळ तुम्हाला राखावा लागतो. पार्टनरवरती विश्वास ठेवावा लागतो. क्षणार्धात आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. मित्रांनो मुख्य मंचकावरती आपण पाहू शकतो तुम्हा सर्वांचंच आराध्य दैवत, समस्त हिंदूंचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, ती देखील सिंहासनाधीश्वर. निश्चितच ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचं अस्तित्व, ज्यांच्यामुळे या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदू आज आपल्याला पाहायला मिळतो मानाने, अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगताना, ती प्रेरणा, ती श्रद्धा, आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान निश्चितच महाराज, आपला सर्वांचा बाप. मोठा फटका आहे तो स्ट्रेट डाऊन ग्राउंड घेण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला प्रयत्न झाले परंतु प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीयेत. चेंडू जातोय सीमा पार. पाहूया या चेंडूवरती एक्झॅक्टली किती धावा मिळत आहेत. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही पाहतोय वाट, पण तू आलाय जरूर तो मोठा फटका. पुन्हा एकदा कुणालच्या बॅटमधून या साईडचा मॅक्सिमम GPL षटकार. या षटकारासहित मित्रांनो धावसंख्या आता मात्र भरारी घेताना पाहायला मिळाले. शेवटच्या 2 षटकात ज्या प्रकारे एखाद्या जेट इंजिन चालू करावं आणि तदनंतर जी स्पीड प्राप्त होते ती स्पीड स्कोरबोर्डला मिळाली आहे.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 43 धावा. तर वैयक्तिक कुणाल यांना आपण पाहतोय 29 धावांवरती खेळताना. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर बॉटम हँडचा अशा प्रकारे उपयोग केला, परंतु पूर्ण फटका फिनिश देखील केला नाही. केवळ प्युअर टायमिंग आणि मनगटामध्ये असलेली ताकद ही दाखवून दिली आहे कुणाल यांनी. पॉवरफुल स्ट्रोक 29 धावांवरती खेळताना. यावेळी हलकासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, बॅकफूट वरती वेट केलं, त्यानंतर शॉर्ट आर्म जॅब आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक झगाडतात चेंडूला अडवण्यासाठी, परंतु चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय सीमा पार. येतोय अजून एक दमदार चौकार. वडा नॉक. संकट मोचक म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले आपल्या संघासाठी विपुल तोशी 11 संघासाठी ते कुणाल. आणि आता मात्र जो मंच त्यांनीच प्रस्थापित केला होता त्या मंच वरती देत असताना हा फिनिशिंग पंच. 11 चेंडू आणि 33 धावांची खेळी, 300चा स्ट्राईक रेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. जो संघ 3 षटकांच्या अखेरीस केवळ 11 धावांवरती होता, तो संघ आता जवळजवळ 50 पार करताना पाहायला मिळेल का? या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला फील्ड जरूर केला जाईल, परंतु 2 धावा या चेंडूवरती रोखू शकत नाहीये. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 49. लक्ष असेल 50 धावसंख्येचा, परंतु मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकतो मित्रांनो, हाच तो चेहरा, हाच तो फलंदाज ज्याच्या माध्यमातून हे लक्ष प्रस्थापित करू शकले ते विपुल दोशी 11 कुणाल. अनुभव, एक्सपिरियन्स, ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं हे आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतं. दरम्यान मित्रांनो मुख्य मंचाकावरती आपण वळणार आहोत. मी धीरजी मिश्रा यांना विनंती करेन, मुख्य मंचाकावरती आपण आपले सन्माननीय अतिथी सुयोगजी माडिक साहेब यांचा विशेष सन्मान करायचा आहे. याच आमच्या मायाची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, आमचं या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान हा मुख्य मंचाकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करेन टॉससाठी या. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी AK विघ्नहर्ता AK11 विरुद्ध मराठा वॉरियर्स. टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद सुयोगजी, आपण आपला अमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल आम्ही पुनश्च एकदा आपले मनपूर्वक आभारी असणार आहोत. NB स्पोर्ट्स, ऑल काइंड्स ऑफ स्पोर्ट्स, गार्मेंट्स, मॅन्युफॅक्चरर यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. मी विनंती करतोय AK विघ्नहर्ता 11 विरुद्ध मराठा 11 दोन्ही संघाचे संगणक टॉससाठी यायचं. त्वरित संगणक टॉससाठी यायचं आहे. लक्ष या ठिकाणी असेल 50 धावांचं. सेकंड इनिंग मध्ये टीम विपुल दोशी 11 संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर गोराई किंग संघ, ज्या संघाची खऱ्या अर्थाने बॅटिंग ही स्ट्रॉंग पॉइंट आहे, नेहमीच सारखा बॅटर जो इन फॉर्म आहे. 50 धावात इतकं मोठं लक्ष नाहीये, परंतु ट्रिकी जरूर बनवलं जाऊ शकतं. आपण काल पाहिलं 47 धावसंख्येचं लक्ष देखील ट्रिकी बनवलं होतं. अंतिम क्षणापर्यंत, अंतिम षटकापर्यंत जाऊन पोहोचवलं होतं ते AK विघ्नहर्ता 11 या संघाने. चला विघ्नहर्ता AK11 आणि मराठा वॉरियर टॉससाठी या. मराठा वॉरियर्स विघ्नहर्ता AK11 दोन्ही संघाचे संगणक टॉससाठी यायचे त्वरित. चला लवकर या. सोहम आणि विनायक दोघांनाही विनंती आहे टॉससाठी या. सोहम राणे, सोहम लवकर, आपल्याकडे इनिंग चालू करायचे. सोहम विनायक आपण जर कुठे असेल तर त्वरित या. विनायक टॉससाठी यायचं आहे. आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांना विनंती आहे आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. सोहम थोडी घाई करा. विनायक आम्ही वाट पाहतोय. राहुल येतोय, या लवकर. राहुल, सन्माननीय राहुल शिर्के यांच्याकडून आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. या राहुलजी आपल्याला यायचं आहे. राहुल सावंत यांना देखील आपण पाहतोय. या शेवटच्या सामन्यात कर्णधाराची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतील राहुल सावंत. चला घाई करा, दोघांनाही विनंती, थोडीशी घाई करा. या राहुलजी शिर्के. राहुल सावंत देखील सज्ज होत आहेत. तर मित्रांनो नाणेफेकीचा कौल केला जाईल शेवटच्या
लीग फेसमधील ह्या दोघांचाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय मराठा वॉरियर, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल विघ्नहर्ता एक 11. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. तर राहुल नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? निर्णय असा असेल की आम्ही पहिला बॉलिंग करू, बघू, कारण या लोकांची बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे. तर बघू आम्ही लोकांना कितीपर्यंत थांबवू शकतो. तसा सोहम आहे त्यांच्या टीममध्ये, 2-3 प्लेयर आहेत, त्यांच्यावरती आमचं जास्त लक्ष असेल आणि कमीत कमी रनमध्ये आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न करू. बाकी पुढे बघू. हे झालं त्यांच्या संघाचं. राहुल, स्वतःच्या संघाबद्दल काय सांगशील? कारण की संघाला आता खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे तुझ्या अनुभवाची आणि तुझ्या बॅकअपची. आमचा खरं संघ खूप छान आहे, फक्त एवढंच आहे की थोडं कॉन्फिडन्सची गरज आहे. तर मला वाटतं ह्या संघात त्यांना खूप चांगला कॉन्फिडन्स मिळेल आणि येणाऱ्या सगळ्या मॅचेससाठी ते अजून चांगले खेळतील. खरंच आमची टीम खूप छान आहे, मला त्या टीमवरती खूप कॉन्फिडन्स आहे आमच्या टीमवरती. धन्यवाद निरोह, तुझा कॉन्फिडन्स सार्थकी लागू हीच इच्छा असेल, सदिच्छा असेल. दुसऱ्या बाजूला सोम, तुला देखील शुभेच्छा असतील या मॅचसाठी. मित्रांनो, नाणेफेकीचा कौल लागला, ज्या ठिकाणी विघ्नहर्ता एक 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय इथे घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू. मॅचला सुरुवात करायची. चेक. सेकंड इनिंगला मित्रांनो ते झाली सुरुवात. सागर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. बॅटची आउटर एज घेतली जरूर होती. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जरूर होते, झेल झालेला नाहीये. कॅचेबल हाईट वरती हा झेल जरूर होता, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. 50 धावांचं लक्ष आहे. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो 10.71, विच इज अ प्रिटी गुड रन रेट आपण म्हणू शकतो. 5 षटकांचा सामना, 50चा टार्गेट तितकं मोठं जरूर नसेल तरी मात्र अर्ली ब्रेकथ्रूज महत्त्वपूर्ण फॅक्टर इथे रोल प्ले करताना पाहायला मिळतील. सुशांतला आपण पाहतोय, ऋषीला आपण पाहतोय सलामीसाठी. की फॅक्टर ठरेल तो मात्र निमिष संघाच्या माध्यमातून. खराब चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. बीमरचा नो बॉल कॉल केला जातोय. चेंडूला खेळून काढला जात आहे ते म्हणजे डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी हा दमदार चौकार. सुरेख सुरुवात इथे मात्र होत असताना तर खराब ठिकाणी प्रदर्शन सागरच्या माध्यमातून. फ्री हिटचा हा चेंडू, पुन्हा एकदा एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाईनात. हो नाही तू मैं काही मिसकम्युनिकेशन, परंतु योग्य क्षणी एकमेकांनी ही धाव नाकारली आहे. डॉट बॉल येतोय. या फ्री हिटला कॅपिटलाइज करू दिलेलं नाहीये सागरने. पण दोघांकडे देखील क्षमता आहे. दोन्ही बॅटर्स असतील, गोलंदाज देखील तेवढाच क्षमतावान पाहायला मिळतो. विपुल दोशी 11 ही धावसंख्या डिफेंड करण्याची क्षमता देखील राखते. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा वारचा चेंडू. त्या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळतात. मदन देशमुख व्हाईट बॉल घोषित करतायत. एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धाव. याच पासून थोडंसं या ठिकाणी वाचावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. विपुल दोशी 11 संघाला आपल्याकडे तेवढं धावसंख्येचं कुशन नाहीये की ज्या ठिकाणी या अवांतर धावा आपण अफोर्ड करू शकू. या ऑन साईडला चेंडूला केवळ टर्न केलं जातं, फ्लिक केला जातोय. फाईन लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी चेंडू जातोय दंडन करत सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मार्गस्थ असताना त्या ठिकाणी चेंडूला अडवला जातोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. गॅप आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून देखील धावा कलेक्ट करणं एक महत्त्वपूर्ण जरूर बाब असणार आहे आणि मोठी धावसंख्या नाहीये. एका दुसरा मोठा फटका कधीही रिक्वायर्ड रेट आपल्या हातात आणू शकतो, अंडर कंट्रोल आणू शकतो. त्यामुळे निश्चितच धावा येत राहणं, सिंगल डबल्स या येत राहणं महत्त्वाचे असतील. 8 धावा धावफलकावरती या दुहेरी धावेसहित. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हा रडारमध्ये चेंडू होता, परंतु हा चेंडू मिस केलाय कुठेतरी सुशांतने. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतोय ही लेंथ, हा चेंडू, ही संधी मात्र मिस केली जाते. बीट होताना पाहायला मिळाले हलकेशे. इतर एजला चेंडू ब्रश होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र विपुल दोशी संघाला हलकासा कॉन्फिडन्स मिळवून देऊन जाणार असणार आहे.
5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. धावसंख्या 8. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर आणि यावेळी पॉवर प्लेचा घेतलाय पुरेपूर समाचार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय एक लाजवाब चौकार. षटकाची सांगता इथे मात्र दमदार केलेली बॉल आम्ही ते सुशांतने या हाफ व्हॉलीला कन्वर्ट केलंय. समोरच्या दिशेने पॉवर प्लेचा उपयोग केला. इनर सर्कल क्लिअर केलं. स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स. षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 12. चला एक षटक पूर्ण झालंय. 12 धावा धावफलकावरती. विनंती असेल थोडी घाई करा. नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहायचं आहे. मराठा वॉरियर्स विघ्नहर्ता AK11. आपण पाहिलं टॉस मित्रांनो राहुलने निर्णय इथे घेतला प्रथम गोलंदाजीचा. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये राहुलला प्रथम फलंदाजी करावी लागली होती आणि दुर्दैव म्हणावं लागेल की राहुल हा खूप लवकर बाद झाला होता. परंतु या सामन्यात कशा प्रकारची स्ट्रॅटेजी रणनीती असतील राहुलच्या विरोधात आणि राहुलची कशी रणनीती असणार आहे ती मराठा वॉरियर्स संघाच्या विरोधात हे पाहावं लागेल. दोन्ही टीम्स हेवी बॉलिंग युनिट असणाऱ्या टीम्स आहेत त्यामुळे यांचा सामना हा रंगताना पाहायला जरूर मिळेल. गोलंदाजी मागवरती आता कुणाल येताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीमध्ये त्यांनी आपली किमया दाखवली आहे. ज्या प्रकारे आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय या मॅच मध्ये ॲज अ बॉलर म्हणून देखील तीच कामगिरी रिपीट केली जाते का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं. कुणाल येत आहेत गोलंदाजी मागवरून. स्ट्रायकिंग एंडला ऋषीला आपण पाहणार आहेत. पहिला चेंडू फेस करताना पहिल्या चेंडूवरती ऋषीच्या बॅटमधून येतो एक मोठा स्ट्रोक. चेंडू हवेत आहे मिड विकेट झोन मध्ये ट्रॅव्हल करत असताना चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर इनटू द स्टँड्स. गेटिंग द मॅक्सिमम ऑन दिस डिलिव्हरी. 6 धावांसहित सुरुवात केली या षटकाची. इरादा स्पष्ट केलाय ऋषीने. मी मैदानात आलो आहे कोणत्याही प्रकारे या सामन्याला लवकरात लवकर फिनिश करण्यासाठी. जो रडारमध्ये चेंडू मिळाला त्या रडारमध्ये मिळालेल्या चेंडूची कुठल्याही प्रकारे तमा बाळगली नाहीये. भिरकावून दिला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसहित धावफलक 18. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय बराचसा बाहेर ऑफ स्टिकच्या बाहेर आपल्याला अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा जो प्रयत्न केला शरीरापासून दूरवर ठेवण्याचा ऋषीचा प्रयत्न केला. या चेंडूला जी लाईन पाहायला मिळाली बरीचशी ऑफ स्टिकच्या बाहेरची आणि निश्चितच गोलंदाजाला ते दंडित केलं जात आहे पंच मदन देशमुख यांच्या माध्यमातून. स्वर चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 19. पुन्हा एकदा फुलटॉस आणि या फुलटॉस वरती वसूल केला जातोय का फुलटॉस हे पाहावं लागेल नाही. ते नशीब कुठेतरी कुणाला आज आपल्या सोबत घेऊन आलेत. 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावेल. परंतु निश्चितच हा खराब चेंडू होता. त्या खराब चेंडूचं तितकं नुकसान झालेलं नाहीये परंतु या अशा प्रकारच्या गोलंदाजीपासून थोडंसं वाचावं लागेल. हा प्रयोग खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. विपुल यांनी मात्र आपलं ट्रम्प कार्ड आज कुणाल बॅटिंगमध्ये चालले परंतु हे ट्रम्प कार्ड आपल्या गोलंदाजीमध्ये चाल या अंदाजाने या विश्वासाने त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. परंतु आतापर्यंत ऋषी यांचा दमखम आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता. संधी इथे मात्र झेल सुटला. डायरेक्ट हिटच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज ऋषी इथे होत आहेत. धावाच्या स्वरूपात बाद. एक संधी गमावली परंतु त्या ठिकाणी सायन्स ऑफ ह्युमर पाहायला मिळाली. समय सूचकता पाहायला मिळालाय. निश्चितच क्षेत्ररक्षकाचं कौतुक होईल. ज्या प्रकारे झेल सुटल्यानंतर त्वरित त्या चेंडूवरती ताबा मिळवला. समोर असलेल्या संधीकडे पाहिलं आणि अगदी त्या लक्ष्याचा अचूक वेध घेताना पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू हवेत. कॅच कठीण होती परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ती कॅच घेण्याचा प्रयत्न केला. भले कॅच ड्रॉप झाली परंतु आपल्या संघाला विकेट मिळवून देत असताना आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रुपेश मोरे उर्फ सोन्यासारखं सागर होता त्या ठिकाणी. माफ करा या ठिकाणी. म्हणून मित्रांनो आपला 12वा खेळाडू महत्वाचा असतो. यासाठीच सागर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सुरक्षित रक्षण. 21 धावा धावफलकावरती. 1.3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील तर तब्बल 29 धावा. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. 29 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 8.29.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निमेश, कॅप्टन ऑफ दी शिप, आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक दमदार फलंदाजांपैकी एक आणि पहिल्या चेंडूवरती टॉपेज स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ती गती दिली नव्हती कुणाल यांनी निमेशला, त्याचमुळे कवेन आपण पाहिलं की टॉपेज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल होतो बिहाइंड द विकेट, परंतु या चेंडूवरती कुठली धाव येत नाहीये. पहा विकेट नंतर फॉलोअप डिलिव्हरी देखील तेवढीच चांगली. विकेटने काय केलंय, विकेटने मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम केलंय. पहा मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे क्षण असतात मॅचमधील, सामन्यामधील, ते मात्र त्या सामन्याचं चित्र पालटण्यासाठी, त्या सामन्याचा जो मोमेंटम आहे तो शिफ्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. सागरचा हा रनआउट त्याचपैकी एक असेल का जो या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरेल का हे पाहावं लागेल. परंतु समोर असणारा एक मोठं चॅलेंज निमिषच्या स्वरूपात गोराई किंग्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे, ते उभं ठाकलं गेलंय. विपुल तोशी 11 या संघासमोर, कुणाल यांच्या संघासमोर. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पुल करायचा होता. पुन्हा एकदा इथे मात्र टाइम करू शकलेल्या नाही चेंडूला. वळण खूप चांगल्या प्रकारच्या चेंडूला मिळालं, फ्लाईट खूप चांगल्या प्रकारची दिली होती, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स देखील मिळाला, पेसमध्ये बीट झाले. ती पेस, जी गती आवश्यक आहे ती दिली जात नाहीये या ठिकाणी. आणि परिणामतः आपण पाहतोय लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. मागील 3 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये. रिक्वायर्ड 100 क्लाइम होतोय. धावसंख्या धावफलकावरती 21 स्थिरावलेली, अजूनही 29 धावांची आवश्यकता. येणारे 19 चेंडू शिल्लक असतील. 9.3चा रिक्वायर्ड 100. चला थोडीशी घाई करा, मोमेंटम आपल्या बाजूने आहे. विपुल दोशी 11, तसा तुम्हाला फायदा करून घ्यावा लागेल. एखादा छोटासा ब्रेक मोमेंटम शिफ्ट होण्यासाठीचं कारण ठरू शकतो. कुणाल पुन्हा एकदा सज्ज, राईट नंबर अराउंड द विकेट. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र बिग फिश इन द बास्केट पाहायला मिळते. मोठा धक्का लागतोय, बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. सुशांत एकवीस धावसंख्या धावफलकावरती 21 बाद झाले ते सुशांत. यावी निमिष आपण पाहतोय, यावी पॉइंटच्या दिशेने यावी चांगली चपराक त्या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. मी विनंती करेन त्या ठिकाणी असणारे सर्वच प्रेक्षक वर्ग आहे, व्हॉलंटियर्स आहेत आमचे, बाजूला व्हायचं आहे, तिथून पाठीमागे जायचं आहे. व्हॉलंटियर्स विनंती असेल, स्वयंसेवक आपण तिकडून सर्वच प्रेक्षकांना मागे घ्यायचंय, सहकार्य करा. सागर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपला स्पेल कंटिन्यू करताना. पहिल्या षटकात बरेचसे खर्चिक जरूर राहिले आहेत, परंतु या चेंडूवरती 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. निमेश सज्ज झाले आहेत बॅटिंग मार्कवरती. धावसंख्या धावफलकावरती 23, अजूनही विजयासाठीचं लक्ष आहे ते 17 चेंडूंमध्ये 27 धावांचं लक्ष समोर आहे, बरंच माफक. परंतु निमेशची विकेट इथे महत्वाची ठरणार आहे. मिड विकेट झोन मध्ये एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, चेंडू अडवण्याचा करतील प्रयत्न. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा रोखू शकलेले नाहीये, 2 धावा येत आहेत. हे दुहेरी धावांचे फटके देखील महत्वाचे ठरणार आहेत या मॅच मध्ये गोराई किंग्स संघासाठी. परंतु यावेळी विपुल दोशी 11 संघाने आतापर्यंत सामना
हाताबाहेर जाऊ दिलेला नाहीये. या मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ असणार आहेत. निमेशची इथे विकेट जर मिळाली तर नक्कीच या मॅच मध्ये ट्विस्ट आणि टर्न निर्माण होऊ शकतात, परंतु मेहनत करावी लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सागर पुन्हा एकदा द विकेट यावी कवचच्या दिशेने एक चांगला खेळला गेलेला फटका. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप्स. मिळतील धावा 4. येतोय एक अप्रतिम GPL चौकार. ज्या प्रकारे फ्रंट फूट वरती कमिट झाले, चेंडूच्या खाली येत आहेत, लॉफ्ट केलंय ओव्हर दी कव्हर. या चेंडूला अगदी ऐटीत खेळला गेलेला देखणा फटका निमेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. निमेश हा सामना लवकरात लवकर कशा प्रकारे आपल्या झोळीत घालता येईल याच प्रयत्नात मैदानात पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेस केलेत, 8 धाव त्याच्या बॅटमधून. या चौकारासहित धावसंख्या धावफलकावरती 29. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, क्विकर वन पाहायला मिळाला, हलकासा खाली देखील राहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, अंतिम क्षणी बॅटची इनर एज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी लॉंग स्टॉप रिजन मध्ये एकदा अर्जित, एका धाव्याने स्ट्राईक इथे येतोय. रोटेट स्ट्रायकिंग एंडला यावी आपण मधुर यांना पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 30 ऑन दी स्कोर कार्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात. फोर्स 1 लाईव्ह यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. आम्ही विशेष आभारी असणार आहोत सन्माननीय माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब, ज्यांचा भरघोस असा पाठिंबा या संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळतो. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. यावेळी मधुरच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, मेल ती केवळ 1 धाव. अत्यंत सहजरित्या काम आणि कूल हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पार्टनरशिप बिल्ड करतायत, खराब चेंडूची वाट बघतायत. इतर सर्व चेंडूंवरती सिंगल आणि डबलचा मानस पाहायला मिळतोय. एक धावसंख्येला चांगल्या प्रकारे आकार द्यायचं काम इथे जरूर केलं जात आहे. या 2 धावांसहित धावफलक जाईल तो यावी 31. यावेळी मोठा फटका निमिषा बॅटमधून. स्टँड अँड डिस्पॅच, बॉल गोज बियॉन्ड दी बाउंड्री लाईन. इट्स अ मॅक्सिमम यूजी बाय निमिष. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. निमेशने या षटकाची सांगता मात्र षटकाराने केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. यस, ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ट्रॉली.
47 47 धावा धावफलकावरती 3 धावांची आवश्यकता इथून विजयासाठी. बॅटची आउटर एज जरूर घेतली जाते. बॉटम एजला चेंडू ब्रश होताना परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निमेश ज्या प्रकारे आतापर्यंत प्रत्येक सामन्यात गोरा किंग संघाचा हुकुमाचा एक्का राहिला, या देखील स्पर्धेत या देखील सामन्यात पुन्हा एकदा त्याच प्रकारची कामगिरी. 11 चेंडू आतापर्यंत फेस केले, 24 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पुन्हा एकदा एक मोठा फटका येतो आहे निमिषच्या बॅटमधून. यावी पाहूया चेंडू ट्रॅव्हल करेल का डिस्टन्स, हे पाहणं महत्वाचं. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, निमेश यांनी कुठेतरी दुखापतग्रस्त झालेत असं वाटतंय. षटक इथे कंप्लीट होतोय. एक धाव जरूर अर्जित केली जाते शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 48, 48 धावा. लास्ट षटक शेवटचं षटक उर्वरित असेल, 6 चेंडूमध्ये आवश्यक असतील त्या विजयासाठी केवळ 2 धावा. शेवटचं षटक आणि 2 धावांची आवश्यकता. ज्या ठिकाणी निमेशला आपण पाहतोय फटके चांगले खेळतोय परंतु हलकासा दुखापतग्रस्त आहे. धाव घेत असताना आपण पाहतोय त्याच बरीचशी मेहनत घ्यावी लागते. आहे नाही ते पण आयोजन समिती लाईव्ह स्ट्रीमिंगचे जे कॅमेरामॅन आहेत आपले फोर्स 1 लाईव्हचे, त्यांच्यापर्यंत पाण्याची व्यवस्था करायची विनंती असेल. आयोजन समिती शेवटचं षटक घेऊन सज्ज होतात. गोलंदाजी मार्कवरती यावी स्वराज. पहिला चेंडू आपण पाहतोय यावी वेल लेफ्ट केला गेलाय. टॉट बॉलने इथे सुरुवात होते षटकाची. कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी रिॲक्शन येत नाहीये, कुठली दाद येत नाहीये पंचांकडून. वाट पाहिली जात होती निमिषच्या माध्यमातून. टॉट बॉलने सुरुवात, 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता अजूनही या ठिकाणाहून. या सामन्यात विजयासाठी फील्डमध्ये अनेकसे बदल. ऑफ साईडला जर पाहायचं झालं तर पॉईंट, कव्हर, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये यावी मात्र काव कॉर्नर झोनमध्ये फटका खेळून काढला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न जो सक्सेसफुल झाला आहे आपण पाहतोय. त्या ठिकाणी बऱ्याचशा वेदनेमध्ये आहेत निमेश. स्कोर्स आर लेवल नाव. धावसंख्या इथे मात्र जरूर आता आपण पाहतोय बरोबरीच सुटली गेली आहे. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. 4 चेंडू शिल्लक असतील. स्टार्टिंग एंडला आपण मधुर यांना आपण पाहणार आहोत परंतु एक धाव दिली जाईल का हे पाहावं लागेल की हे एक धाव देखील डिफेंड होते. विपुल यांनी क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी सिंगल सेव्हिंग, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑन देखील पाहायला मिळतोय. आणि इथे गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलं जात आहे आणि ही सिंगल इथे होईल कंप्लीट. विजयी धाव येताना पाहायला मिळेल. टीम गोराई किंग्स 3 इन अ रो, 3 पैकी 3 सामने आपल्या लीग फेज मधील जिंकत असताना पाहायला मिळत आहेत. गोराई किंग्स मनपूर्वक अभिनंदन. उपांत्य फेरीत जरूर दाखल झालेत. पुढचे फिक्चर्स काही वेळातच आपल्या समोर येतील परंतु यानंतर आम्ही विनंती करणार आहोत हस्तांदोलन करत बाहेर यायचं आहे मैदानाच्या. दोन्ही संघांना विनंती असेल या हस्तांदोलन करत आपण बाहेर या. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल चेक. चला मराठा वॉरियर्स आणि विघ्नार्थ AK11 तयारीत राहा. नेक्स्ट मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. तर या मॅचचा हिरो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. जसा आपण उल्लेख केला मित्रांनो गोराई किंग्स 3 इन